काल आपण कॅटेगरिकल प्लॉट्स पाहिलेत, आता आपण पाहूया जरा मॅट्रिक्स प्लॉट. ठीक आहे. आता या मॅट्रिक्स प्लॉटसाठी आपण डेटा घेऊया SNS मधून फ्लाईटचा डेटा. ठीक आहे. फ्लाईटचा आहे, टिप्सचा दोन्ही सुद्धा आहे. दोन्हीपैकी एक डेटासेट आपण वापरू शकतो. इथे टिप्स डॉट हेड करून टिप्स प्रिंट केलेला आहे, इथं फ्लाईटचा डेटा प्रिंट केलेला आहे. तर दोन्ही डेटासेट आपण काय करूया, प्रिंट करण्याचा प्रयत्न करूया. आता मॅट्रिक्स प्लॉट म्हणजे काय, जो डेटा मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये असतो, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो. जसं की हा डेटा सुद्धा हा मॅट्रिक्स फॉर्मॅट टाईपच आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये रो आणि कॉलम आहेत. हां, अशा डेटाला, असा जो डेटा फ्रेम असतो त्याला आपण काय म्हणतो, एक मॅट्रिक्स म्हणतो. पण मॅट्रिक्समध्ये असतात नंबर. मॅट्रिक्समध्ये काय असतात, नंबर्स असतात. इथे जिथे जिथे नंबर्स आहेत, हे सपोज 3 व्हेरिएबल असेल तर आपण ह्याला काय म्हणणार आहे, मॅट्रिक्स म्हणणार आहे. हां, फॉर एक्झाम्पल हा सपोज मी टिप्सचा कोरिलेशन प्लॉट करतोय. कोरिलेशन प्लॉट केल्यानंतर पहा, मला एक टिप्स डॉट कोर पूर्ण कोण टिप्स 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 काय करूया आपण, टिप्स डॉट कोर आपण सेपरेट व्हॅल्यू घेऊया. टोटल टिप्स आणि साईज. हां, आता ह्याच्यावर एक कोरिलेशन प्लॉट केलेला आहे. कोरिलेशन म्हणजे काय, 2 व्हेरिएबल मधलं रिलेशन. हा माझा एक मॅट्रिक्स आहे. वर 3 व्हेरिएबल आहेत आणि 3 ऑब्झर्वेशन आहेत. ओके. ह्या मॅट्रिक्सचा प्लॉटिंग व्यवस्थित मी करू शकतो. आता हा जो मॅट्रिक्स आहे नंबरमध्ये, तर ह्याला व्हिज्युअलायझेशनमध्ये दाखवण्यासाठी आपण एक वापरू शकतो हिट मॅप. ते हिट मॅप नावाचा एक प्लॉट आहे, जो काय करतो, जो तुमचा मॅट्रिक्स आहे ना, तो मॅट्रिक्स काय करतो, प्रॉपर इथे शो करतो. आता हिट मॅपमध्ये हा जो कोरिलेशन तुम्ही काढलेला आहे, ह्याला म्हणतो मी CR कोरिलेशन, आणि इथे मी ॲड करतो CR. म्हणजे ह्या CR जो आहे माझा डेटा, त्याच्यावर मी काय करतो, हिट मॅप अप्लाय करतोय आणि हिट मॅप इथे प्लॉट करतो. ओके. इथे प्लॉट होत नाही तर मी PLT डॉट शो करतोय सध्या. PLT इम्पोर्ट, ठीक आहे, रन नाही केलेलं, तर PLT कुठे आहे का, नाही आहे. तर मी इथं इम्पोर्ट करून घेतो PLTला. इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब पेप्लॉट ॲज PLT. ठीक आहे. 3 का आले, PLT डॉट शो. काहीतरी एरर येत होता. तर इथे बघा, हा जो हिट मॅप आहे, आता जर मी तर CR प्रिंट करत असेल तर बघा, पहिली व्हॅल्यू आहे 1, इथे पण 1 आहे. 0.67 0.868 राऊंड फिगर झालेला आहे. 0.59 0.6 झालेला आहे. 0.681 अशा पद्धतीने. आणि हा हिट मॅप इथे सांगतो, जर डार्क असेल तर तो 0.5 आहे. जसं जसं जो फेंट होत जाईल त्याची व्हॅल्यू त्याची वाढत चाललेली आहे 1 कडे. ओके. म्हणजे जो मॅट्रिक्स होता तो आपण काय केलेला आहे, हिट मॅप थ्रू काय केलेला आहे, एक प्लॉट केलेला आहे. तर ह्याला म्हणतात मॅट्रिक्स प्लॉट. आणि मॅट्रिक्सला जर व्हिज्युअलाइज करायचं असेल तर तिथे आपण वापरतो हिट मॅप. हे लक्षात ठेवा, विसरू नका. हा बोल सर. तुम्ही ती CR व्हॅल्यू प्रिंट केला ना, ती कसली व्हॅल्यू आहे मनाची, म्हणजे कशी क्रिएट झाली? ही कोरिलेशन. तुमचं स्टॅटिस्टिक झालंय का? नाही, आम्हाला स्टॅटिस्टिक्सच नाही आमच्या बॅचला. हे स्टॅटिस्टिकची कन्सेप्ट आहे. ओके. कोरिलेशन 2 व्हेरिएबल मध्ये रिलेशनसाठी कोरिलेशन काढलं जातं, त्याला कोर असं एक फंक्शन आहे कोरिलेशनसाठी. ओके. तर हा आपला मॅट्रिक्स आहे असं समज सध्या तरी. हा सर, याचा यूज कशासाठी होतोय?
कशाचा कोरिलेशनचा? नाही नाही, हा जो हिट मॅप काढलाय ना, हे ह्या मॅट्रिक्सचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. जर मॅट्रिक्स असेल, आता आपण व्हिज्युअलायझेशन बघतोय ना, तर हे तुम्हाला शो करायचं नाही, ह्याचा व्हिज्युअलायझेशन शो करायचं तर तुम्ही हिट मॅप काढा त्याचा. मग ह्याच्याऐवजी तुम्ही हे वापरू शकता प्रेझेंटेशनला. अनेट ट्रू आहे. अनेट जर तुम्ही बाय डिफॉल्ट फॉल्स असतो, म्हणजे ते व्हॅल्यू शो होत नाहीत. जर तुम्ही ट्रू केलात तर तो शो होईल इथे. सर अनॉट हे फंक्शन आहे की जेणेकरून व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असतील पॅरामीटर. फंक्शन नाही, राऊंड ब्रॅकेट मध्ये जे व्हॅल्यूज असतात त्यांना पॅरामीटर म्हणायचे, लक्षात ठेवा. पॅरामीटर. ओके. हा, ब्रॅकेट मध्ये जे व्हॅल्यूज असतात, हा तुमचा हिट मॅप फंक्शन आहे. ब्रॅकेटच्या बाहेरचा जो नाव असतो तो फंक्शन असतो. हा, ब्रॅकेट मध्ये असतात ते पॅरामीटर असतात. हा सर, अजून एक होतं म्हणजे जे आता SNS मधले जे काय जे हे असेल व्हिज्युअलायझेशनचे ग्राफ, आता हिट मॅप ते नाहीत, असे कोणते कोणते आहेत? काय करा, सिंपल SNS चा एक सीबॉनची वेबसाईट आहे. हा, सीबॉन हे बघा, सीबॉनची वेबसाईट आहे. वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर हे सगळे ग्राफ्स तुम्हाला इथे दिसतील, कोणकोणत्या प्रकारचे ग्राफ्स आहेत. आता हा सीबॉन हे स्टॅटिस्टिकल प्लॉट्स ह्याच्यामध्ये. हा आहे स्कॅटर प्लॉट. ओके, ह्याला पेअर प्लॉट म्हटलं जातं. मॅट्रिक्स प्लॉट कुठे आहे का? हे लाईन प्लॉट, हे ग्राफ प्लॉट, हे ग्रुप प्लॉट. हे सगळे प्लॉट्स आहेत बरं का, हे आपण पाहिले कधी. वायलन प्लॉट, हे हे हिट मॅप. आता आपण जो पाहतोय ना तो हिट मॅप आहे. हेक्साबिन, ओके, स्टॅक, हिस्टोग्राम, इथे कोड पण दिलेला आहे त्याचा. ओके. हे बॉक्स प्लॉट, जॉईंट मार्जिनल, हे स्कॅटर प्लॉट. सर भरपूर आहेत वाटतं. भरपूर आहेत. आता तुम्ही जेवढं लर्न कराल तेवढं कमी आहे. हे अनॉटेड हिट मॅप, आता आपण जे पाहतो त्याचा. ओके सर, ठीक आहे. इथे जाऊन तुम्ही स्वतः ट्राय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, भरपूर आहेत. हे जसं सीबॉनचं पाहिलात तसं तुम्ही मॅटप्लॉटच्या वेबसाईटला पण जाऊ शकता, नमपाईच्या वेबसाईटला जाऊ शकता, पांडाच्या वेबसाईटला जाऊ शकता. हा, म्हणजे ते सगळे फंक्शन्स असतील का असे? हो. तुला आता पांडाजकडे जायचं आहे तर पांडाज सर्च कर, पांडाज. तर पांडाची ही वेबसाईट आहे. आता इन्स्टॉल करायला विचारते. डॉक्युमेंटेशन मध्ये जाऊया आपण, काय डॉक्युमेंटेशन पाहूया. गेट स्टार्टेड बघूया काय आहे. हे इन्स्टॉल वगैरे आहे. व्हॉट काइंड ऑफ डज पांडाज हँडल डेटा फ्रेम, कॉलम रो, हाऊ डू यू हँडल राईट अ टॅब्लो डेटा. हे बघा फंक्शन. चांगल्या पद्धतीने तुम्हाला नोट्स पण भेटतील इथे. हे सब कंडिशनल सिलेक्शन, हे प्लॉट कसे करायचे, हे कॉलम कसं ऍड करायचं, स्टार्ट ट्युटोरियल, कोड आहेत. हे तुम्ही गो थ्रू करू शकता असे. ठीक आहे. इम्पोर्ट पांडाचा पीडी करून युजर गाईड इथे तुला दिसेल. 10 मिनिट टू पांडाज. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इम्पोर्ट पांडाज, ऑब्जेक्ट क्रिएशन, व्ह्यूइंग डेटा, df.head. सर आपण जे हेड फंक्शन आहे ना पांडाज मध्ये यूज करतोय, त्याच्यामध्ये आपण कोणते आपल्याला किती पहिले 10 रेकॉर्ड पाहिजे असं तर फंक्शन ब्रॅकेट मध्ये आपण काय तर हे द्यायची, व्हॅल्यू द्यायची. आणि जर व्हॅल्यू दिली नाही तर सगळा हा असा डेटा प्रिंट होतोय ना? नाही, 5 प्रिंट होतात, टॉप 5 हेडला काय. हे डेटा रीड करण्यासाठी CSV असेल तर रीड CSV अंडरस्कोर, आणि सेव्ह करण्यासाठी टू अंडरस्कोर CSV. जेसन असेल तर रीड अंडरस्कोर जेसन, टू अंडरस्कोर जेसन. हे HTML. SQL असेल तर रीड अंडरस्कोर SQL, टू SQL. ठीक आहे. तर हे सुद्धा दिलेलं आहे. कॅटेगरिकल डेटा, लॉक फंक्शन, आणि हे लॉक आणि आय लॉक फंक्शन आपण पाहिलं ना. ठीक आहे. असे प्रत्येकाची वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही थोडं
पहा अ, इकडे सर तिकडे. मी विसरलं आयलॉक आणि लॉकचा डिफरन्स काय म्हणलं सर? लॉक मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएबल आणि इंडेक्स वापरतो. आयलॉक मध्ये इंडेक्स नंबर वापरतो. ओके. हा हा. हा मॅट्रिक्स प्लॉट अशा पद्धतीने फ्लाईटचा डेटा सुद्धा आहे. ओके, एक पिव्होट टेबल क्रिएट केलेला आहे मी पॅसेंजर आणि मंथमध्ये, आणि इयर आणि मंथमध्ये पॅसेंजर व्हॅल्यू दिलेले आहेत, काउंट दिलेला आहे. तर ॲनॉट वापरून मी काय केलं ते प्रिंट केलेलं आहे हिट मॅप. ठीक आहे, क्लस्टर हिट मॅपची काही गरज नाही तुम्हाला, फक्त हिट मॅप असेल तर बेटर आहे सध्या तरी. ओके, ते पूर्णपणे मशीन लर्निंगमध्ये जातात क्लस्टरिंग वगैरे. तर हा पॉईंट आहे हिट मॅपचा. सर पिव्होट टेबल कसा क्रिएट करायचा? बघ, पिव्होट टेबल ना डेटा फ्रेम आणि पिव्होट टेबल असं लिहायचा. ओके, एक्स ॲक्सिसला काय पाहिजे आणि वाय ॲक्सिसला काय पाहिजे, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मी इथं मंथ घेतले तर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल इयर घेतलेत आणि व्हॅल्यूजमध्ये पॅसेंजर दिलेत. तर जानेवारी मंथमध्ये 1949 मध्ये किती पॅसेंजर आहेत त्याचा काउंट इथे येईल. 1950 मध्ये जान मंथमध्ये एवढे पॅसेंजर, असा पिव्होट टेबल. क्रॉस टेबल पण म्हटलं जातं त्याला कधी कधी, किंवा कंटिंजन्सी टेबल पण म्हटलं जातं. सर ते फ्लाइट्स म्हणजे ते आपण हे टेबल नेम दिले का फ्लाइट आहे ते? हो हो हो, फ्लाईट्सला टेबल नेम दिले. डेटा फ्रेमचं नाव आहे माझ्या फ्लाईट. ओके, समजलं. आणि तू इथे हेड जे प्रिंट केलेलं आहे तिथे टॉप 5 आहेत. जर इथे टेल लिहिलास तर बॉटम 5 येतात बरं का. टेल लिहिलं तर ओके. सर तेवढे ते आउटपुटची पण फाईल शेअर करा का, परवाच्या 2 प्रोजेक्ट दिले त्याचे. आता ग्रीडमध्ये ना एक ग्रीड आपल्याला पाहायचा आहे, पेअर प्लॉट. हा पेअर प्लॉट पण खूप इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके, पेअर प्लॉटसाठी काय करायचं आहे, हा माझा आयरिसचा डेटा आहे. ओके, आयरिसच्या डेटामध्ये 4 व्हॅल्यूज आहेत इंडिपेंडंट व्हेरिएबल नंबरमध्ये, सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ, आणि स्पेसिस आहे तो नंबर नाही आहे, तो क्वालिटेटिव्ह आहे. तर डायरेक्ट आयरिसवर तुम्ही पेअर प्लॉट केलात ना, तर प्रत्येक ग्राफचा जो स्कॅटर प्लॉट तुम्ही लर्न केलेला आहे, 2 व्हेरिएबलमध्ये स्कॅटर प्लॉट निघतो. तशा पद्धतीने प्रत्येक पॉईंटचा प्रत्येक पॉईंट बरोबर स्कॅटर प्लॉट निघतो. म्हणजे एकूण 4 आहेत, सेपल, पेटल लेंथ, पेटल विड्थ, सेपल लेंथ, सेपल विड्थ. तर पेटल विड्थचा सेपल लेंथ बरोबर, सेपल विड्थ बरोबर, पेटल विड्थ बरोबर आणि स्वतः बरोबर. पेटल लेंथचा सेपल लेंथ बरोबर, सेपल विड्थ बरोबर, स्वतः बरोबर आणि पेटल विड्थ बरोबर. जे बार आहेत ते स्वतः बरोबरचं रिलेशन आहे, ते 100% रिलेशन असणार आहे, म्हणून तिथे बारमध्ये दाखवलेलं आहे. आणि इथे बघा सेपल लेंथ आणि सेपल विड्थ ह्याचा कोरिलेशन इथे आहे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जिथे ते क्रॉस होतात ती व्हॅल्यू त्या 2 व्हेरिएबलचा रिलेशन शो करते. हा आहे स्कॅटर प्लॉट. ह्या स्कॅटर प्लॉटवरून काय समजतंय, स्कॅटर प्लॉट जर पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये असेल तर पेटल लेंथ, इथे बघा हा जो एरिया आहे, पेटल लेंथ वाढत असेल तर सेपल विड्थ, पेटल विड्थ पण वाढत आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे, कोरिलेशन. पेटल लेंथ वाढला की पेटल विड्थ पण वाढतो. इथे पण बघा पेटल विड्थ वाढला की पेटल लेंथ वाढतो. तेच आहे का? हाच आहे ग्राफ, म्हणजे त्याचा आणि त्याचा एकच राहिला. ठीक आहे, हा ग्राफ बघा, हा ग्राफ बघा, हा ग्राफ. इथे पण बघा कोरिलेशन आहे पेटल लेंथ आणि सेपल लेंथमध्ये. तर दोघांच्या मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. सेपल लेंथ वाढला की पेटल लेंथ वाढेल, किंवा पेटल लेंथ वाढला की सेपल लेंथ वाढेल, पेटल लेंथ कमी झाला की सेपल लेंथ कमी होईल. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिलेशन म्हणतात. इथे पण पॉझिटिव्ह आहे, इथे थोडा निगेटिव्ह कोरिलेशन आहे डाऊन साईडला, इथे नो कोरिलेशन आहे. ओके, पेअर प्लॉट हा कोरिलेशन फाइंड आउट करण्यासाठी वापरतात. पेअर म्हणजे काय, 2 व्हॅल्यूंचा पेअर करून त्याचा प्लॉट केला जातो, त्याला पेअर प्लॉट म्हटलं जातं. ठीक आहे, आणि सिंपल पेअर प्लॉट एकच कमांड आहे, पेअर प्लॉट आणि आयरिस. आयरिस म्हणजे जो काही डेटा सेट असेल तो. आता इथं मॅट्रिक्समध्ये मॅडम कोणता डेटा सेट होता, टिप्स. SNS डॉट पेअर प्लॉट
तर बघा 3 नंबरचे व्हॅल्यूज आहेत, दोन्ही सुद्धा व्हॅल्यू क्वांटिटेटिव्ह पाहिजेत. तर टोटल बिल हा त्याचा रिलेशन आहे. टोटल बिल आणि टिप, तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. टोटल बिल वाढलं की टिप वाढेल, टिप वाढलं की टोटल बिल वाढतो. ओके, साईज आणि टोटल बिल ह्याच्यामध्ये काही रिलेशन दिसत नाही. तर प्रत्येकावर रिलेशन. टिप आणि टोटल बिल आणि टिप हे दोन्ही सेम असणार बरं का, किंवा टोटल बिल आणि साईज हा कॉर्नर आणि हा कॉर्नर हे सुद्धा सेम असणार. टिप आणि साईज आणि टिप हा सुद्धा सेम असणार. म्हणजे लोअर ट्रँग्युलर आणि अप्पर ट्रँग्युलर सेम असतात. लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय 1 2 3, अप्पर म्हणजे काय 1 2 3. हे वरच्या आणि खालचे ऑलमोस्ट काय असतात, सिमिलर असतात. ज्या पद्धतीने आपण फ्लिप करतो त्या फ्लिप टाईप मध्ये काय असतात ते सिमिलर असतात. त्यामुळे एकाला जरी ऑब्झर्व केला तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता या टिप्स मध्ये तुम्ही ह्यू पण वापरू शकता. फॉर एक्झाम्पल मी ती ह्यू वापरत आहे आणि ह्यू मध्ये मी वापरेन जेंडर. तर बघा, म्हणजे स्कॅटर प्लॉट मध्ये सुद्धा त्याचं कलरिंग झालेलं आहे. त्यात मेल कोण फिमेल कोण ह्याच्यात सुद्धा तुम्ही रिलेशन फाइंड आउट करू शकता. ओके, असा हा पेअर प्लॉट आहे. ओके, मॅट्रिक्स मध्ये बघा, म्हणजे मॅट्रिक्स टाईप मध्ये हिट मॅप आणि पेअर प्लॉट हे दोन पेअर प्लॉट. मॅट्रिक्स मध्ये हिट मॅप आणि ग्रीड मध्ये पेअर प्लॉट. ग्रीड म्हणजे रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये असतं, त्याला ग्रीड म्हणतात. ठीक आहे, तर ह्याला म्हटलं जातं पेअर प्लॉट. तर हे प्लॉटिंग सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजलं का? तनिष्क? येस सर. तर पेअर प्लॉट लक्षात ठेवा. 2 हिट मॅप आणि पेअर प्लॉट. हे स्टाईल आणि कलर आहेत, हे घेऊया आपण आणि बाकीचे एक्सरसाइज तुम्हाला मी शेअर करतो. कारण की मशीन लर्निंगचं तुम्हाला सांगून काही कळणार नाहीये, कारण की रिग्रेशन वगैरे हे मशीन लर्निंगचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय जाणणार नाही. ओके सर. तर बघा, सेट स्टाईल. जर तुम्ही स्टाईल सेट केला, आता इथं व्हाईट आहे, अशी भरपूर स्टाईल आहेत. जसं की हा टिक आहे, जी प्लॉट आहे, व्हाईट आहे, असे स्टाईल असतात. स्टाईलमुळे काय होतात, तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड चेंज होतो, त्याला स्टाईल म्हटलं जातं. ठीक आहे, असे भरपूर स्टाईल आहेत. तुम्ही थोडं सर्च केला की तुम्हाला सुद्धा भेटतील नंबर ऑफ स्टाईल. जर स्टाईल चेंज करायचं असेल तर सेट स्टाईल आणि ते स्टाईलचे प्रकार असतील ते इथे टाईप करणे, म्हणजे तुमचे स्टाईल चेंज होतील आणि त्याच्यावर तुम्ही प्लॉट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. स्पाइन रिमूव्हल. जर तुम्हाला बॉर्डर रिमूव्ह करायचं असेल, आता इथे पूर्ण स्क्वेअर मध्ये आहे, जर तुम्हाला हे बॉर्डर रिमूव्ह करायचं असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला डिस्पाइन करायला लागेल. SNS.डिस्पाइन म्हणजे काय होईल, हा स्पाइन निघून जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला लेफ्ट साईडचा पण रिमूव्ह करायचा असेल तर डिस्पाइन लेफ्ट इक्वल टू ट्रू, म्हणजे तो लेफ्ट साईडचा पण रिमूव्ह होऊन जाईल. स्पाइन मध्ये राईटचा जातो, जर लेफ्ट पण ट्रू केला की तो लेफ्ट साईडचा पण निघून जातो. फिगर साईज आपण सुरुवातीला पाहिली होती. फिगर साईज सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. PLT.figure आणि फिगर साईज तुम्ही इथे 212 ठेवलेला आहे, म्हणजे विड्थ आणि हाईट. इथे विड्थ वाढवलात तर तो पुन्हा इकडे होईल, हाईट कमी केलात तर तो कमी होईल. ठीक आहे, हा साईज आणि ऍस्पेक्ट. ठीक आहे, तर हे ऍडजस्टमेंट आहेत. हे ऍडजस्टमेंट तुम्ही काय करा, थोडं गो थ्रू करा. साईज आणि स्टाईल आणि कलर. कलर काय सिंपल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही कलर पास केला की कलर होतो. ठीक आहे, कलरचं काय नाही आहे. ओके, तर जास्त काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाहीये, कारण ते सगळे मशीन लर्निंगचे कन्सेप्ट आहेत. तर आजच्या सेशनमध्ये मॅट्रिक्स, हिट मॅप, ग्रीड, पेअर प्लॉट
आणि स्टाईल आणि कलर. ठीक आहे, हे आपण सी बॉन्ड मध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही आता विचारून घ्या मला, कारण की आपला हा शेवटचा सेशन आहे. सर डाऊट नाही, फक्त तेच जे मगाशी मी सांगितलं तेवढे फाईल म्हणजे सगळ्या शेअर करा ग्रुपवर. जेवढे फाईल्स सगळे फाईल्स मी पाठवून देतो. ठीक आहे, फक्त मला थोडा वेळ द्या, मला प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, प्रिपेअर करून मी सगळे फाईल्स तुम्हाला पाठवून देतो. आणि परवाच्या नमपाय, पांडाज, मॅटप्लॉट सर्व जे काही फाईल्स आहेत ते सर्व फाईल्स मी तुम्हाला पाठवून देतो. हा सर. आणि सर परवाच्या प्रोजेक्टचं पण. हा, प्रोजेक्ट मध्ये जे पांडाचे एक्सरसाइज दिले होते ते एक्सरसाइजचे आन्सर पण तुम्हाला मी पाठवून देतो. ओके सर. तर तुम्हाला थोडा टाइम द्या, मी थोडं प्रिपेअर करून तुम्हाला पाठवून देतो. ओके सर. झालेलं आपलं सेशन इथे झालेलं आहे. आकांक्षा बोल. सर SNS मधला डेटा कसा घ्यायचा ते एकदा सांगताल का? ठीक आहे, सांगतो. स्क्रीन विजिबल आहे का? तर बघ, SNS इम्पोर्ट करावं लागेल, हे तर ऍग्री करतेस तू? येस. तर SNS मध्ये SNS डॉट गेट डेटा सेट नेम्स जर पाहिलीस, गेट डेटा सेट डेटा सेट, तर एवढे डेटा सेट तिथे अवेलेबल आहेत. ओके. त्यातला डेटा सेट हवा असेल तर SNS डॉट लोड अंडरस्कोर डेटा सेट आणि त्या डेटा सेटचं नाव. आता मला ह्यातला कुठला डेटा सेट पाहिजे? हा डॉट्सचा पाहिजे, तर डबल मध्ये डॉट्स. काय झालेलं आहे, कम्प्लीट केलेलं नाही आहे मी, तर हा डेटा सेट देतो. ओके सर. ठीक आहे, हा ह्याचा फोटो काढून घे पूर्ण. हे इनलाईन सध्या रिमूव्ह करायचे. हा फोटो काढून घे किंवा नोट डाऊन करून घे, तुला राहील तुझ्याकडे. ओके सर. ठीक आहे, तर पायथन सेशन आपलं इथे झालेलं आहे. अजून कशा रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही मला. तर माझ्याकडे काही पांडाज आणि नमपायचे नोट्स आहेत, चीट शीट म्हणतात, ते चीट शीट मी तुम्हाला लगेच पाठवून देतो, आहेत माझ्याकडे, त्याला रेफर करा. नमपाय मॅटप्लॉटचे पण मी तुम्हाला, पांडाज मॅटप्लॉट सी बॉन्डचे पण चीट शीट पाठवतो, त्याला सुद्धा गो थ्रू करा. ओके, डिटेलिंग मध्ये चीट शीट आहेत ते. ओके, तुम्हाला नोट्सची गरज पडणार नाही माझ्या, मी डायरेक्टली प्रिपेअर नोट पाठवतो तुम्हाला. ओके सर. थांबूया मग आपण. येस सर. तर पायथन इथे क्लोज झालेला आहे. ठीक आहे, तर उद्यापासून सेशन आपला नसणार आहे. तुमचे सगळे झालेत का? पॉवर BI, पायथन, एक्सेल, SQL? हा सर, झाले. ठीक आहे, माझे झाले. आकांक्षा? माझे पण झाले. ओके, चालेल. थँक्यू सर. बाय सर. बाय.